हॅलो, हाय आणि नमस्कार. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा स्पेशली काउंटरिंगवरती होणार आहे. आता बऱ्याच लेडीजला असं कन्फ्युजन असतं की काउंटरिंग म्हणजेच काय, किंवा कशासाठी केलं जातं, का करायचं असतं फेस काउंटरिंग, किंवा कशासाठी केलं जातं, किंवा कुठले प्रॉडक्ट्स वापरून केलं जातं. तर असे अनेक प्रश्न बऱ्याचशा लेडीजला पडलेले असतात. जर तुम्हाला देखील हे प्रश्न पडलेले असतील की फेस काउंटरिंग काय आहे, कशासाठी केलं जातं, कसं केलं जातं, का केलं जातं, कुठल्या प्रॉडक्ट्स वापरून केलं जातं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही पूर्णपणे काउंटरिंगला समजून घ्याल. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता सगळ्यात पहिले आपण काउंटरिंग म्हणजेच काय हे समजून घेऊया. तर फेस काउंटरिंग म्हणजे जर कुणाचा फेस ब्रॉड असेल किंवा कुणाचं आपण एक उदाहरण समजून घेऊया की कुणाचं जे फोरहेड आहे ते जर का ब्रॉड, आता आपल्याला ते कमी दाखवायचं आहे किंवा छोटं आहे असं दाखवायचं आहे, तर तेव्हा काय केलं जातं, तर तेव्हा काउंटरिंग केलं जातं. चब्बीवाला फेस शेप असेल, चिक्स एकदम हेवी चिक्स असतील, तर अशा फेस शेपला जर आपल्याला स्लिम दाखवायचं असेल तर तेव्हा देखील काउंटरिंग केलं जातं. किंवा कुणाचं नाक आहे ते जर छोटं असेल तर त्याला एकदम शार्प लुक देण्यासाठी देखील काउंटरिंग केलं जातं. तर अशा प्रकारे फेस शेपला चेंज करण्यासाठी किंवा किंवा फेसचे जे फीचर्स आहेत त्यांना थोडंसं इन्हॅन्स करण्यासाठी किंवा त्यांना थोडंसं कमी दाखवण्यासाठी देखील काउंटरिंग केलं जातं. आता तुम्हाला फेस काउंटरिंग करायचं आहे तर तुमचा जो स्किन टोन आहे, तुमच्या चेहऱ्याचा जो टोन आहे किंवा तुमच्या स्किन टोनचं जे फाउंडेशन आहे त्याच्या 2 ते 3 टोन डार्कर फाउंडेशन तुम्हाला लागेल फेस काउंटरिंग करण्याचं. स्पेशल असं पॅलेट्स देखील येतं, तुम्ही ते देखील यूज करू शकता. तर जर तुमच्याकडे ते पॅलेट्स नसेल काउंटरिंगचं तर तुम्ही फाउंडेशनचा डार्कर शेड यूज करू शकता, तुम्ही कन्सिलर यूज करू शकता. असं नाही की तुम्हाला काउंटरिंगसाठी तुम्हाला स्पेसिफिक ती पॅलेटच विकत घ्यावी लागेल, असं अजिबात नाही. तुम्ही फाउंडेशनने देखील फेस काउंटरिंग करू शकता, तुम्ही कन्सिलरने देखील फेस काउंटरिंग करू शकता. फक्त तुमचा जो शेड आहे ना तो तुमच्या स्किन टोनपेक्षा डार्कर असेल आणि तो जो शेड आहे तो डार्कर असेल तरच तिकडे शॅडो क्रिएट होईल. तर त्यामुळे तुमचा जो काउंटरिंगचा शेड आहे ना तो डार्कर असेल. मग तुम्ही फाउंडेशन यूज करा, तुम्ही कन्सिलर यूज करा, काही यूज करू शकता. आता वेगवेगळ्या प्रकारचे फेस शेप्स असतात. कुणाचा फेस लॉंग असतो, कुणाचा राऊंड असतो, कुणाचा स्क्वेअर असतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे फेस शेप्स असतात. आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फेस शेप्सनुसार आपल्याला काउंटरिंग करायचं असतं. जर आपल्याला फेस शेपनुसार काउंटरिंग नसेल करायचं तर आपल्याला एक स्पेसिफिक जागेवरतीच फक्त काउंटर करायचं असेल, फोरहेडसाठी किंवा नोजसाठी. तुम्हाला तुमचं नोज छोटं आहे, तुम्हाला तुमच्या नोजला शार्प लुक द्यायचा आहे, त्यासाठीच काउंटर करायचं आहे, तर तुम्हाला फक्त नोजला काउंटर करायचं. इतकं देखील काउंटर तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही फक्त फोरहेडला करू शकता. किंवा तुम्ही तुमचे चिक्स जे आहे ते खूप हेवी आहेत, त्यांना स्लिम दाखवण्यासाठी तुम्ही तितकं देखील काउंटर करू शकता. तुम्हाला नेहमीच तुमचा फेस शेप कुठला आहे तो समजून घ्यावा लागेल, त्यानुसार तुम्हाला काउंटर करावं लागेल असं अजिबात नसतं. तुमच्या फेसचा जो भाग कमी दाखवायचा आहे किंवा जिकडे तुम्हाला एकदम शार्पनेस हवा आहे फेसवर, तिकडे तुम्ही काउंटर करू शकता. आता जे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतात, ज्यांना क्लायंट्सवरती काम करायचं असतं, त्यांच्यासाठी फेस शेप्सनुसार काम करणं खूप गरजेचं असतं. त्यांच्यासाठी हे फेस शेप समजून घेणं, फेस शेप्सनुसार काउंटरिंग समजून घेणं हे खूप गरजेचं असतं. ही माझ्याकडे फेस काउंटरिंगची पॅलेट आहे. ह्यातला जो हा शेड आहे हा डार्कर शेड आहे, त्याहून हा थोडासा लाईटर आहे. आता मी ह्या दोन्हींपैकी कुठलाही शेड यूज करू शकते. कधी मला एकदम नॉर्मल सटल काउंटर हवं आहे तर मी हा शेड यूज करू शकते. कधी मला थोडंसं शार्प काउंटर हवं आहे तर मी हा शेड यूज करू शकते. तर अशा प्रकारे आपल्या स्किन टोनपेक्षा 2 ते 3 टोन डार्कर शेड आपल्याकडे असायला हवा काउंटरिंग करण्यासाठी. माझ्या नोजला थोडंसं शार्प लुक द्यायचा आहे तर मी काय करेल, हा जो डार्कर शेड आहे तो मी पिक करेल आणि काउंटरिंग करताना, नोजला काउंटर करताना नेहमी इथनं स्टार्ट करायचं आहे. हे जे प्रोडक्ट मी घेतलं आहे आता हे थोडंसं डस्टिंग करणार आहे. जर तुम्हाला नोजला शार्प लुक द्यायचा आहे तर तुम्हाला अशा प्रकारे नोजला काउंटर करायचं आहे. इथनं तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला इथपर्यंत तो शेड घेऊन यायचा आहे आणि इथे तो थांबवायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची की तो जर तुम्ही डार्कर शेड लावताय तो तुमच्या इकडेही नाही गेला पाहिजे किंवा वरतीही नाही आला पाहिजे. इकडे आपल्याला हायलाईट करायचं असतं. आता हा हायलाईट काय आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहूयात. हा जो शेड आहे डार्कर शेड हा फक्त इथून स्टार्ट करायचा आणि इथपर्यंत घेऊन यायचा आहे आणि त्याला थोडंसं ब्लेंड करायचं आहे. खूप जास्त ब्लेंड कराल तर प्रोडक्ट निघून जाईल. खूप कमी ब्लेंड कराल तर तो डार्कर शेड तसाचा तसा दिसेल. ब्लेंड करताना असं ब्लेंड करायचं की तो जो डार्कर शेड तुम्ही लावलेला आहे तो एकदम सटल वाटला पाहिजे, एकदम नॅचरल शॅडो पडलेला आहे असं दिसलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला तो शेड ब्लेंड करायचा आहे. तुम्हाला फरक दिसतच असेल. इकडे मी हा डार्कर शेड लावलेला आहे आणि इकडे नाही लावलेला. सेम इकडनं पण मला फोरहेडला काउंटर करायचं असेल, फोरहेडला छोटं दाखवायचं असेल तर तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा काउंटर ब्रश लागेल. तुम्ही छोट्या ब्रशने देखील करू शकता पण तुम्हाला ब्लेंडिंग प्रॉपर करता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा जर ब्रश असेल तर ह्याने प्रॉपर ब्लेंडिंग होतं. तर आता ह्यातला जो डार्कर शेड आहे हा मी पिक करते आहे. आता तुम्ही पाहू शकता माझंही फोरहेड मोठं आहे, म्हणजेच इथून माझं जे फोरहेड आहे ते एक्स्ट्रा आहे इतकं.
तर आता हा जो पोर्शन आहे माझ्या बोटाच्या वरचा, इकडे मी काउंटर करणार आहे काउंटरिंगचा, हा मी अप्लाय करणार आहे. इतकं माझं फोरहेड एक्स्ट्रा आहे, तर इकडे मी हा डार्क शेड लावून घेते आहे की हा जो भाग आहे हा तुमचा दबल्यासारखा दिसतो आणि इकडचा जो भाग आहे हा उठून दिसतो. त्यामुळे काय होतं, एक इल्युजन क्रिएट होतं की तुमचं फोरहेड छोटं आहे. जनरली जर तुमचं फोरहेड मोठं असेल तर तुम्हाला तुमचं फोरहेड छोटं दाखवण्यासाठी तुम्हाला फोरहेडला काउंटर करावं लागेल. जर तुम्हाला नोजला थोडंसं शार्प दाखवायचं आहे, लॉंग दाखवायचं आहे, तर तुम्हाला नोजला अशा प्रकारे काउंटर करावं लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला चिक्सला काउंटर करायचं आहे तर तुम्हाला चिक्सला काउंटर करण्यासाठी तुमचे चिक्स जर का हेवी असतील तर तुम्हाला चिक्सला जो डार्कर शेड आहे तो घ्यायचा आहे ब्रशवरती, थोडंसं प्रोडक्ट डस्ट करायचं आहे. हा जो ब्रश आहे तुम्हाला ह्या पोर्शनपासून इथपर्यंतच तुम्हाला काउंटरिंग करायचं आहे. आयब्रोचा हा जो पॉईंट आहे त्याच्या अगदी समोरपर्यंतच तुम्ही काउंटरिंग करू शकता किंवा काउंटरिंगचा जो शेड आहे ना तो अप्लाय करू शकता. त्याच्यापुढे तो काउंटरिंगचा शेड घेऊन यायचं नाही आहे आणि कानाच्या ह्या भागापासून स्टार्ट करायचं आहे. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की फेस काउंटरिंग कसं करायचं. आता हे मी प्रोडक्ट घेतलं आहे, ह्याला मी थोडंसं डस्ट आउट केलं आहे आणि आता हा ब्रश मी इकडे ठेवणार आहे, ना की इथे. सुरुवातीला ब्रश ठेवताना इथे नाही ठेवायचा, कारण इथे जर का तुमचं प्रोडक्ट जास्त लागलं तर ते खूप खराब दिसेल. त्यामुळे काउंटरिंग करताना नेहमी ब्रश इथनं स्टार्ट करायचं, इथे ठेवायचा आणि इथनं ब्लेंड करत करत आपल्याला इकडे यायचं. हे जे प्रोडक्ट आपण यूज केलं हे पावडर फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे हे तुम्हाला पूर्णपणे विजिबल होत नाही आहे किंवा पूर्णपणे तुम्हाला ते दिसत नाही आहे. जेव्हा आपण क्रीम प्रोडक्टने काउंटर करू तेव्हा तुम्हाला ते प्रोडक्ट पूर्णपणे विजिबल होईल, म्हणजे ते तुम्हाला दिसून येईल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठल्या पॉईंटपासून कुठपर्यंत काउंटर करता यायचं किंवा काउंटरिंगचा शेड कुठे अप्लाय करायचा आहे, त्याला कशाप्रकारे ब्लेंड करायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला कुठल्या फेस शेपवर कशाप्रकारे काउंटर करायचं आहे, कुठल्या फेस शेपवर कोणकोणत्या ठिकाणी काउंटरिंग करायचं आहे, काउंटरिंगचा जो डार्कर शेड आहे तो अप्लाय करायचा आहे. तर हे सगळं काही आपण डिटेलमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एकदम छोट्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत डिटेल्समध्ये. आज तुम्हाला कळालं की काउंटरिंग म्हणजे काय असतं आणि कशासाठी केलं जातं. सो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काउंटरिंग करायला पण शिकूयात आणि ते पण एकदम परफेक्ट काउंटरिंग कसं करायचं ते देखील आपण शिकणार आहोत. सो तुम्हाला समजलं असेल फेस काउंटरिंग म्हणजेच काय किंवा कशाप्रकारे केलं जातं किंवा कुठले प्रॉडक्ट वापरून केलं जातं. सो मेकअपला एन्जॉय करा माझ्यासोबत आणि जर तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल किंवा मेकअप शिकायला आवडत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सगळ्याच व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल. सो माझे येणारे व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.